श्लोक 4. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तितः. अर्थ, हे श्रेष्ठ भरतवीरा, त्यागासंबंधी तू माझे निश्चित मत श्रवण कर. हे पुरुष व्याघ्र म्हणजे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, त्यागसुद्धा 3 प्रकारचा सांगितलेला आहे. विवरण: त्यागासंबंधी सुद्धा विद्वानांमध्ये मतभेद आहेतच, म्हणूनच भगवान त्याचे निश्चित मत इथे प्रतिपादन करीत आहेत. त्यागसुद्धा 3 प्रकारचा आहे असं भगवान सांगत आहेत. सात्विक, राजस आणि तामस असं 17व्या अध्यायात पण सांगितलेलं आहे. यामध्ये सात्विक त्याग हाच खरा त्याग आहे. परंतु राजस व तामस त्याग म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे, आणि ते कळले तरच सात्विक त्यागाचे महत्त्व साधकांचे लक्षात येईल व ते त्याचा स्वीकारसुद्धा करतील. आणि यासाठी भगवंतांनी श्लोक 7, 8 आणि 9 मध्ये याबाबतचे सविस्तर वर्णन किंवा विचार अर्जुनाला सांगितलेला आहे. श्लोक 5. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणा. अर्थ, यज्ञ, दान, तप आणि कर्म यांचा त्याग करू नये. ती कर्मे केलीच पाहिजेत. यज्ञ, दान आणि तप ही शहाण्या पुरुषांनाही पावन करणारी म्हणजे चित्तशुद्धीकारक आहेत असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. विवरण: मनीषिणाम, जे समतेने युक्त आहेत तेच बुद्धिमान. जो मनुष्य कोणत्याच म्हणजे कुशल अकुशल कर्माबद्दल आसक्ती अथवा द्वेष ठेवत नाही तो बुद्धिवान. स बुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृष्ण कर्मकृत. मनीषी म्हणजे विचारशील, ते कर्मजन्य फलाचा त्याग करतात. कर्मजं बुद्धियुक्ताही फलं त्यक्त्वा मनीषिणः असं आपल्याला 2ऱ्या अध्यायात पण भगवंतांनी 51व्या श्लोकात सांगितलेलं आहे. या श्लोकात भगवंत यज्ञ, दान आणि तप याबाबत स्वतःचे मत व्यक्त करीत आहेत. इतरांचे मतांचा आदर करण्यासाठी त्यांनी विद्वानांची मते प्रथम सांगितली आहेत. आता ते स्वतःचे मत व्यक्त करताना यज्ञ, दान आणि तप याबरोबरच कर्माचा सुद्धा त्याग करू नये असे सांगत आहेत. ती अवश्य केलीच पाहिजे आणि असे सांगतात कारण ही कर्मे विचारशील बुद्धिमान माणसांना सुद्धा पवित्र करतात. येथे चैव हे पद नित्य नैमित्तिक जीविकेसंबंधी शरीर संबंधी जी जी कर्तव्य कर्मे आहेत ती ही अवश्यमेव केलीच पाहिजेत. जे विचारशील बुद्धिमान आहेत अशांना यज्ञादी कर्मे पवित्र करतातच, परंतु वास्तवात जे असे मनीषी नाहीत, ज्यांना इंद्रिय वश नाहीत, म्हणजे जे केवळ सुखोपभोगासाठीच यज्ञ, दान आणि तपादी कर्मे करतात, अशा लोकांना ती कर्मे पवित्र करत नाहीत. उलट ती कर्म बंधनकारकच होतात. या श्लोकात पहिल्या चरणात यज्ञ, दान, तप, कर्म असे समासयुक्त पद आहे, तर 2ऱ्या चरणात यज्ञोदानं तपश्चैव असे वेगवेगळे पद आहे. याचा अर्थ असा आहे की जे पद समासयुक्त आहे म्हणजे यज्ञ, दान, तप आणि कर्म यांचा त्याग करू नये. ती कर्म अवश्य करायलाच हवीत. तर वेगवेगळे पद असे सुचवते की यापैकी एक एक कर्मसुद्धा मनीषीला पवित्र करणारे असेच आहेत. इथे आपण थांबूया.